तर गाईज आता आपले भाई पण आलेले काही शोरूममध्ये आणि त्यांची गाडी बघा गाईज भाईने इकडंच लावली गाडी आज. तर आपण बघू भाईने काहीतरी माल आणला गाडीमध्ये, तो माल खाली वगैरे करूया. गाईज अक्षय बघा खाली इकडे फ्रेम घेऊन आलेला बाहेर बघा. तर गाईज हे बघा फायनली आता मी ही जी फ्रेम आहे गाईज इकडची माझी पाठीमागची शिपळ नाही का गाईज. तर हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग मागं मी बाहेरनंच करतो. तेव्हा गाईज मम्मी चाललेली आता कामावरती, आता आपण पण निघूया. चला रॉकी या. हे बघा गाईज रॉकी आला. रॉकी चल इकडे 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 कामा झाले तिकडे आलं बघ पाठीमाग परत. तिकडे बघा जुली बसलेली आहे. पहिले तर आपण काही झाडं बघूया. तर गाईज बघा झाडं हाय चांगलं आहे, हाय चांगलं आहे गाईज. कारण गाईज रोज मी झाडं बघतो सकाळ सकाळ. तर गाईज सगळी झाडं जी आहेत ती बघा चांगली सगळी झाडं. आणि गाईज हे बघा बायको आतमध्ये आवरत बसली इकडे पाठीमागे. तर चला गाईज ह्यांना पहिले ह्यांच्या जॉबवर सोडू आपण आणि आपण गाईज निघूया आपल्या जॉबवरती गाईज. चला तर हे गाईज बघा फायनली आता मी शोरूमवरती आलेलो आहे. बघा हे बघा गाईज इकडे माधुरी निलेश भाई पण आहे, इकडे अभिषेक पण आहे. आणि गाईज आपलं शॉप अजून ओपन झालेलं नाही आहे. सगळेजण गाईज येतात हळूहळू. आपण गाईज थोडं थांबू बाहेर इकडे बघू आता शॉप आपलं कधी ओपन होतं आहे गाईज. तुम्हाला दाखवतं काही शॉप वगैरे आपलं ओपन करू काय आणि आपलं जे शॉपचं मटेरियल आहे ते सगळं बाहेर घेऊया. चला तर गाईज आपलं फायनली शॉप आता ओपन झालेलं आहे. आता सगळेजण पाठीमागे बघू शकता पंचिंग वगैरे करतायत. बघा इकडे माधुरी पण आहे, माधुरी गाईज. आता अभिषेक पण येईल. तर चला गाईज आपण ही पंचिंग करून घेऊ आणि मग बाहेर जाऊन सगळा जो माल आपल्या शोरूमचा तो बाहेर घेऊ. तर हे गाईज बघा आपलं जे मटेरियल वगैरे सगळं बाहेर घेतलेलं आहे आपण आणि बाहेरच थांबले आपण. इकडे बघा पाठीमागे अर्पण पण मावशी वाईचं काम वगैरे चालू आहे गाईज मावशींचंही. आतमध्ये सगळेजण बसलेले आहेत. आपण काही थांबू थोडं बाहेरच सुनीला वगैरे वाट बघू. बाहेर मस्त ऊन वगैरे पडलेले थांबू थोडं बाहेर आपण बघू मॅच कधीपर्यंत येतो. तिकडे बघा काही सुरेश भाई फिरत बसलेत गार्डनमध्ये. चला त्यांच्या वेळेस जाऊया आपण बघू काय म्हणतात. एकटेच फिरत बसले बघा बाहेर इकडे तिकडे. ओ फोकस ऑन द कॅमेरा. तर गाईज आपण थांबू इकडे थोडं बाहेर. तर हे गाईज बघा आता मी शोरूमच्या बाहेर आहे. बाहेर बघा गाईज ऑक्सी पण आहे इकडे पाठीमागे हे बघा. ऑक्सीने गाईज एक गाड्या होता बघा तो कलर करून बाहेर ठेवलेलं आहे. तर गाईज त्या साईडला बघा सुनील भाई फोनवर बोलत बसलेच. काहीतरी कस्टमर येतं का काहीतरी फोटो वगैरे थांबले बघा बघा त्या साईडला खाली. फोटोवाला खाली सुनील भाई इकडे त्यांना हात करतात बघा. अच्छा गाईज बघा हे द्यायचं आहे आपल्याला. हे आता काहीतरी नवीन नवीन मावळे आले होते ते द्यायचं आहे. चला काय हे आपण देऊन येऊ तिकडे. हे देणे काय साहेब. हा गाईस चला हे तिकडे देऊन येऊ आपण. तर गाईस ऑक्सिजन मी आता चाललेलो आहे रिक्षामध्ये माल ठेवायला. काय म्हणतोय कोण जेवणा काहीतरी बरोबर करत बसलाय. तर गाईस ती बघा जी समोरची रिक्षा आहे त्याच्यामध्ये हा माल ठेवून आपण जाऊ मग शोरूमवरती. कुठली ऑक्सिजन आहे का. तर गाईस आता मी माल ठेवून चाललेलो आहे. मामा आलेत बघा आता. तर मामा वाटतं गाईस चाललेले आहेत कॉफी वगैरे प्यायला. गाईस मामा चाललेत तिकडे. तर आपण जाऊ गाईस इकडे शॉपच्या इकडे. तर गाईस जाऊ आपण आता वरती थांबू इकडे बाहेरच. कस्टमर वगैरे याची गाईस वाट बघूया. चला हे बघा शोरूममध्ये जाऊ गाईस आपण आतमध्ये. चला बघू शोरूममध्ये काय चालू आहे दाखवतो तुम्हाला. तर हे बघा गाईस इथे कामधंदे चालू आहेत. सुनील भाईची कामधंदे चालू आहेत आणि आपण गाईस बसू इकडे बघू गाईस वर जाऊन काहीतरी मटेरियल वगैरे खाली पडलेलं आहे ते सगळं लावून घेऊ आपण. चला तर काहीच भरपूर मटेरियल बघा वरती. हे बघा हे वॉच इथं खाली ठेवले, हे पण इथं खाली आहे. हे आणि ही बघा गाईस ही नवीन फ्रेम आहे आत्ता जस्ट लेटेस्ट झालेली मस्त आहे. 3D मध्ये एकदम रेझिन मटेरियल आहे आणि वॉशेबल आहे पूर्ण गाईस.
पहिले तर आपण लाईट लावूया. अजून काय बघा तिकडे पुढे भरपूर ठेवले बघा काढून. मेटल आर्ट आहे बघा गाईस. हा एक मेटल आर्ट आहे आणि हे कुणी काढले काय माहिती गाईस. क्लायंटला दाखवायला काढले असतील. तर हे पण गाईस आपण इकडे अरेंज करून घेऊया वरती. तर हे गाईस बघा आता मी इकडेच बसलो गाईस खाली. आपलं जे बाकी मटेरियल होतं गाईस तर हे बघा सगळं गाईस मी लावलेलं आहे. आणि आता इथे बसलो आहे. हा एक मटेरियल लावायचा आणि ती एक फ्रेम लावायची. आणि आता हे बघा इकडे अक्षय पण येऊन बसला आहे. काय म्हणतो अक्षय? अक्षय बी याला होता बाहेर मामाला आणायला गाईस. काय आलं गाडीचा? काही अक्षय गेला मामाला आणायला आणि मामाला सोडलं आणि गाडीचा वॉल तुटला आहे ना. मामा रिक्षाने आले गाईस. तर आपण गाईस हे मेटल आर्ट आहे. ह्याचे जे स्टिकर्स वगैरे ते काढत बसलो आपण इकडे. तर मी बघा गाईस इथून ते इथपर्यंत काढलेले. आता बाकी हे 2-3 राहिलेले आहेत ते काढू आपण गाईस. आणि मग ह्याला इथे पाठीमागे भिंत आहे बघा इथे लावून घेऊ. चला तर हे गाईस बघा फायनल आपलं इकडचं जे मटेरियल होतं सगळं गाईस आपण इथं लावलेलं आहे सगळं भिंतीवरती वगैरे. भिंतीवरती म्हणजे जे पॅनल्स आहेत आपले इकडे लावलेलं आहे. आणि इकडचे बघू शकता हे बघा इकडचे काही सगळं क्लिअर आहे. तिकडे अक्षय काहीतरी लावतं बघा भिंतीवरती गणपतीची मूर्ती. तर काही आपलं तुझं ऑल कम्प्लीट झालं आहे सगळं. तर आता जाऊ खाली क्लायंट वगैरे याची वाट बघूया. चला बघू आज काहीच कस्टमर होतात का नाही आपले. बाहेर तर वातावरण म्हणजे एकदम शांत शांत आहे. अक्षय इकडेच आहे बघा. तर जाऊ आपण काहीच बाहेर. आणि हे बघा ही पण भारी मूर्ती आहे काही राधाकृष्णाची एक. ही तर काही तुम्ही बघितलं असेल. तर काही चला आपण आता जाऊया खाली. आपलं वरचं कंप्लीट झालं. आता बघा ती एक फ्रेम लावूया. ही एक फ्रेम लावून घेऊ इकडे आता आणि मग जाऊ खाली आपण. चला तर हे गाईस बघा आता माझी ही जी फ्रेम आहे ही वाली ती गाईस लावलेली आहे मी इकडे भिंतीवरती. आणि अक्षयला मी आता गॉडमध्ये पाठवलं एक मस्त एक फ्रेम आणायला. अशी 3D मध्येच आहे ती पण अशी शेपमध्ये. ती गाईस आपण बघा हे काय लावणार आहे त्या साईडला इकडे. आणि हे जे प्लेट्स आहेत ते तिकडे असे वरती अरेंज करून घेऊ आपण गाईस. चला तर गाईस हे बघा इकडे जे प्लेट होते गाईस ते बघा मी सगळे इकडे असे अरेंज केलेले आहेत. हे वरची ऑप्शन तिकडे खाली लावून घेऊ. आणि मग अक्षय एक फ्रेम घेऊन येईल ती पण लावू आपण इकडे. मग तुम्हाला दाखवतो गाईस. चला गाईस हे बघा अक्षय खाली फ्रेम घेऊन आलेलं आहे बाहेर ती बघा ती. तर गाईस हे बघा आता पाठीमागे अक्षय इकडे बघा स्क्रू काढतोय वरचे. आणि अक्षयनी बघा ही फ्रेम घेऊन आला अक्षय गॉर्डनमधनं. तर गाईस हे बघा फायनली आता मी ही जी फ्रेम आहे गाईस इकडची माझी पाठीमागची शिपळ नाही का गाईस. ही बघा गाईस ही वाली जी फ्रेम आहे मी आता लावलेली इकडे भिंतीवरती. आणि थोडं काही साईडला डिझाईन वगैरे केलेली बघा त्याच्यात. आणि भारी वाटते बघा एकदम क्लास. ती एक फ्रेम ती ही पण आहे काय बघा दुसरीवाली. ही बी मस्त आहे 3D मध्ये पूर्ण मेटल आर्ट आहे तिथे. तर काहीच. आणि इकडे एक मेटल आर्ट बी लावला होता आपण मागाचा नाही का तोही तुम्हाला दाखवतो बघा. हा बघा हा वाला मेटल आर्ट आहे मस्त दिसतोय काहीच. तर काही चला आता आपण जाऊया खाली. क्लायंट वगैरे याची वाट बघू. स्टिकर आहे पाहायला लागले. अरे आई कॅमेरा धडकला आपला विंचेलला. आता जाऊ आपण खाली. चला तर मी खाली येऊन बसलो इकडे आता. आणि इकडे बघा अक्षय पण नाही. तिकडे सुनीलबाई बस उभे आहेत बघा ऑफिस इकडे. विशाखा त्या साईडला डिफ्युजर वगैरे लावतो वाटतं. तर आपण गाईस बसू इकडे बाहेरच खाली. क्लायंट वगैरे याची वाट बघूया. चला गाईस हे बघा आता मी बाहेरून बसलो इकडे. आणि गाईस रस्ता पण बघू शकता पूर्ण एकदम सामसूम पडलेला आहे गाईस. कस्टमर वगैरे पण नाही आहे. मग शोरूममध्ये पण कस्टमर नाहीत गाईस. आणि आतमध्ये सुनीलबाई आणि मामा पण काहीच बसलेले आहेत. आपण पण काहीच थोड्या वेळ काही सुद्धा बसतो मी. आणि काहीच हे बघा हिमा झालेलं आहे बघा आता कॉलेजवरनं. तर मी इकडेच बसलो काहीच बाहेरच एडिटिंग करत. कारण की काहीच कस्टमर पण नाही आहेत. आणि आपलं शोरूमचं कामही झालेलं आहे वरती. तर कसं थोडाफार टाईम भेटला होता आपल्याला. तर थोड्याफार टाईममध्ये काहीच मी एडिटिंग वगैरे करून घेतो. कसं काहीच घरी मी हे पूर्ण व्हिडिओ काही एडिटिंग करत बसलो ना तर मला खूप वेळ लागतो. तर बस तर काहीच आपण बसू दे थोडं बाहेरच. हे बघा हिम्मत कुठे कॉलेज तर बंद आहे ना. ट्युशनला गेलेलास क्लासेस
तर गाईज हिमात बघा कटिंग करून गेलेलं आहे का दिसतो आपल्याला. तर आपण थोड्या बसू बाहेर इकडे एडिट वगैरे करत आणि कस्टमर आले की मग जाऊ गाईज कस्टमर वगैरे करायला. तर हे गाईज बघा मी आता बाहेर इकडे आपल्या शोरूमच्या इकडे लॉन एरियामध्ये या आणि इकडे पाठीमाग ऑक्सी पण आलेला आणि हिमत पण आहे बघा मागे. इकडे हिमत थांबल्या बघा आणि तिकडे ऑक्सी थांबलेत बाहेर गाईज. तिकडे वरती बघत बसलेत. कस्टमर वगैरे पण काहीच तर नाही आहे शोरूममध्ये. हे गाईज बघा आता आम्ही आतमध्ये येऊन मी इकडे जेवायला बसलो गाईज. खालीच बसलो जेवायला आपल्या छोट्याशा गाईज डायनिंग टेबलवरती आणि इकडे हिमात पण आहे बघा. पटापट. तर गाईज जेवणामध्ये बायकोने दिलेलं आहे बघा मला वांग्याची भाजी आणि भाकरीच. हे गाईज आपलं आता फायनल जेवण वगैरे झालेलं आहे आणि इकडे बघा बसलेले गाईज विशाखा. तिकडे ऑक्सी पण बसलाय. सुनील भाई पण गाईज बाहेरच बघा तिकडे बसलेत. तर गाईज चला आपण मी जाऊ थोडं बाहेर. कस्टमर तर नाही आहेत. हिम्मत पण बाहेर गेला काय जेवण तिकडे. आपण काय तेव्हा का काही हिम्मत तिकडे फिरत बसला बघा त्या साईडला. आपण काही थांबू इकडे फिरत बसू बाहेर थोड्या वेळ. क्लायंट वगैरे बघू अजून येतात का नाही आहे. तुमचं काहीच सकाळपासून एक कस्टमर नाही शोरूममध्ये. बघू कस्टमर वगैरे येतात का नाही अजून वाट बघू. आपण बाहेरच थांबूया. तर बघा गाईस हिमा तिकडे फिरत बसलाय. तिकडे पर्यंत जाऊन येऊ आपण. आपण आता फिरत बसू बाहेर इकडे. तर बघा हिम्मत पण आता सोबत आलाय माझ्या इकडे. बघू कस्टमर अजून तर आले नाही आहेत. इकडेच फिरत बसू आपण. गाईस हे बघा आता अभिषेक थांबलाय. विशाखा पण आहे इकडे. आपण गाईस बोलत बसलोय बाहेर इकडे. सुनील भाई पण आहेत. गाईस आपण थांबू थोडं बाहेर इकडे कस्टमर वगैरे करत. हा हे बघा काय म्हणतो. गाईस आपण थांबू थोडं बाहेर इकडे कस्टमर याची वाट बघू. चला गाईस मच्छर पण खूप आहेत. मच्छर पण भरपूर थांबले गाईस आपल्यासोबत इकडे बाहेरच. बस भरपूर आहेत. बनवलेला आहे आपण आता चावत नाहीत. मित्र बनवलं तर म्हणून नाही चावत तुम्हाला चावत असेल. आम्हाला चावत नाहीत. गाईस आता आपण थांबलेलो आहे बाहेर इकडे. काहीच तुम्ही माझे ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. हे माझे काही छोटे ब्लॉग नाही. छोट्यापासून काहीच मोठ्यापर्यंत होत जाते ते ब्लॉग. ही बघा जेवायचं आला का. जेवून आलास. जेवून आला. गाईस अभिषेक जेवून आलेला आहे आणि बघा सुनील भाई आतमध्ये बसले तिकडे. आणि आपण थांबू इकडे बाहेरच. पीस येतो ना तिथून. कुठला वरतून पीस नाही का एलिफंटचा. तर काहीच आता मी आलोय बघा आतमध्ये इकडे. आणि आपण आता आतमध्येच बसू इकडे. मावशी आणि हे बघा हे पण इकडे आतमध्ये आणि ऑक्सी बाई बघा काहीच आतमध्ये बसलाय. तर आपण आता बसू इकडेच. क्लायंट अजून आले नाही आहेत. बघू कस्टमर येतात का नाही. तर हे गाईज बघा आता मी बाहेर बसलेलो आहे आणि सोबत गाईज हिमतही बसलेलं आहे. आणि पाठीमागे बघू शकता गाईज तुम्ही शोरूममध्ये कस्टमर नाहीत वाटतं. ते बघा सुनील भाई बसलेले आतमध्ये. ऑक्सिजन आता वरतून खाली होते बघा तिकडे. तर गाईज आपण बसू इकडे बाहेरच. अजून काही आपले भाई आले नाही शोरूममध्ये. काय माहिती बसले असेल पिशवीच्या शॉपवरती गाईज. बघू आपण पण बाहेर बसूया. ऑक्सी आता बाहेर आला बघा इकडे. गाईज कोणी गेले. हिम्मतने गेले. इसको अभी खोलेंगे. अभी देखेंगे क्या कैसा हो गया. तर गाईज हे बघा ओके आलेलं आहे ना एकदम प्रॉपर आलं गाईज. कुणी मारलं ऑक्सी. हिम्मतने. तर गाईज हा हिम्मतने मारलेला आहे. मस्त मारलाय. तर हे गाईज आता मी बाहेरच बसलोय आणि बघा गाईज मी मस्तपैकी एक अत्तर आणते बघा. हा गाईज मस्त अत्तर बघा. हा कस्तुरी आहे गाईज. एक नंबर डब्बी आहे. याचा हाताला बॉटल घेऊन गाईज हा चोळायचा असते असं. आणि गाईज वाजतं एक नंबर आहे गाईज ह्याचा. आणि हाय घातला बघा चॅस म्हणून. हा एकदम गाईज फ्रेश आहे. एकदम फ्रेश आहे. तर मला असं वाटेल की सकाळ सकाळ एकदम ताजा हवा एकदम गाईज भारी वाटतं गाईज. आणि बाहेर बी एकदम असं वातावरण बी बघू शकता गाईज एकदम मस्त सुटलेलं आहे थंडगार. तर आपण गाईज बाहेरच बसूया. बघू कस्टमर वगैरे येतात का नाही. अजून तर गाईज सकाळपासून आपले एक पण बिल झालं नाही आहे. बघू क्लायंट वगैरे करूया. बघू कस्टमर यायची वाट बघू. आणि गाईज त्यानंतर तुम्हाला एक भेटतो मी शॉप बंद झाल्यानंतर. बघू बाहेरच बसू आपण गाईज. तर गाईज आता आपले भाई पण आलेले गाईज शोरूममध्ये आणि त्यांची गाडी बघा गाईज भाईने इकडेच लावली गाडी आज. तर आपण बघू भाईने काहीतरी माल आणला गाडीमध्ये. तर माल खाली वगैरे करूया. फ्रेम वगैरे काहीच प्रेस भाई बघा चाललेले आहेत गाडी लावून. तिकडे गाडी लावलेली चालले तिकडे बघा.
एक आहे ए, अजून काय फ्रेम काढ तिकडनं हा नाही ते नको घेऊ नाही ना काय घेऊ नाही आपल्याला ठेव बायचं ठेवून दे फेमस फ्रेम काढून घे तर काही हे बघा सगळेजण बाहेरून थांबले तिकडे ऑक्सी आणि सुनील भाई पण आहेत तर गाईच पाठीमागे भरपूर साला माले बघा इकडे तुला माहिती होतं गाईच पाठीमाग काय ए बॉक्स घे ना पाठीमागचा आणि बघा गाईच फ्रेम जा वरती घेऊन तर आता गाईच हा माल आपण सगळं वरती घेऊ तिकडे तुम्हाला भेटतो काही थोड्या वेळाने काही आता एक बॉक्स आपण घेऊन चालले बाकीचा माल तर आपण सगळं वरती घेतलेलं आहे तिकडे भाई आतमध्ये बसलेले आहेत सुनील भाई पण बाहेर आहेत बघा निलेश भाई गावावर आले वाटतं बघा आता बॅग घेऊन तर गाईस आहे बघा आता काय मटेरियल आपण इकडे आणलं आहे तर हे काय वाटतं जे आपले आर्किटेक्ट लोक आहेत गाईस त्यांचे एक गिफ्ट आहे ते वाटतं उद्या परत आपल्याला पोर्टरने पाठवावं लागतील आज पोर्टरने पाठवावं लागतील तर आपण थांबू गाईस बाहेरच नाही आत जाऊन बसू आपण चला काय बोलते विषय का अरे त्याने काय ते असं लाईट चालू केलं ना मला वाटतं चालू नाही ते बटन दाबलं ना म्हणजे गाडी बंद झाली ती हे गाईस आता मी बाहेर येते आणि हिमत बघा तिकडे पाठीमागे स्प्रे मारतोय नाही भाईची लय गोष्ट मालूम आहे काय तर हिमत बघा काही बाहेर स्प्रे मारते बघा इकडे हातीला गोल्डन कलर मारतोय विशाखा पण बाहेर येतात आपण आत जाऊन बसू गाईस चला बाहेर मच्छर येतले चावतात बसू आपण गाईस आतमध्ये जातो इकडे भाई बी बसलेत बघा गाईस इकडे आपले ऑक्सी पण इकडेच बसलेले बघा तर काहीच मोबाईल आता लावा आपल्या चार्जिंगला गाईज आता माझा मोबाईल चार्जिंग झालेला आहे आणि बघा इकडे हिमतही बसल्या काय आता चार्जिंग लावून हिमत तर काहीच हिमत बघा बसलाय मोबाईल लावून चार्जिंगला इकडे इकडे काही सुनील बसलेले तिकडे ऑक्सी बसलाय साईडला आणि काहीच आपल्या मोबाईलची चार्जिंग आता फुल झालेली आहे हिमत आता बघा मोबाईल लावायला बघा आता डब्बी लावले बघा चार्जिंगला आता दिमाग बी लागा दे ना तर काही आपण बसू इकडे आता थोड्या वेळाने काही आपलं जे दुकान आहे ते बंद आहे तर काही तुम्हाला भेटतो दुकान वगैरे बंद झाल्यानंतर काही चला तर काहीच बघा आता आपण काही घरी चाललेलं आहे तर काहीच चला आता मी तुम्हाला डायरेक्ट घरीच भेटतो तर हे काहीच तर आता फायनल आपण घरी आलेलो आहे आता जाऊ काहीच घरामध्ये आणि मस्तपैकी जाऊन फ्रेश वगैरे होऊया आणि मग बघू काहीच जेवायला काहीतरी स्पेशल केलं आहे तुम्हाला हे दाखवतो चला तर काहीच हे बघा फायनली मी आता जेवायला बसलो आहे आणि काही जेवणामध्ये केलेलं आहे इडली केली आणि इकडे बाकीचं भाकरी आणि भाजी पण आहे चला काय आपण जेवण वगैरे करून घेऊ आणि मग जाऊ बाहेर जाऊन बसूया हे काहीच फायनली माझं आता जेवण वगैरे झालेलं आहे काहीच आणि मी आता येऊन बसलो काहीच बाहेर इकडे तर बाहेर काहीच वॉकिंग वगैरे करतो मस्तपैकी तर काहीच हे बघा सगळीकडे अंधार वगैरे पडलेलं आहे हे वरती हे बघा इकडे जुली बसले बघा रात्रीची जुली या घाबरते बघा ती कशी तर काहीच आपण बसू इकडे थोड्या बाहेरच एडिटिंग वगैरे काहीच बाहेरच करूया तर काहीच हे होती माझी डेली लाईफस्टाईल तर चला काहीच आपण हा ब्लॉग इकडे संपूया आवडला असेल तर लाईक करा काहीच चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये गुड नाईट बाय बाय